आता जे आपले गाडा मालक आहेत जेणेकरता कोणावर अन्याय न होता कामा याच्यासाठी तुम्ही काय केलेलं आहे? आता बघा 3 कॅमेरे लावलेत आपण युट्यूबला, 2 जे सुतावर कॅमेरे लावले म्हणजे जेणेकरून कोणावरती अन्याय होणार नाही आणि जेणेकरून अशा आतमध्ये कुठली आता जे चालू आहे बाकीच्या फाटींवरती समजा कुठे कोण गमछा मारतो, कोण दगड मारतो किंवा काय मारतो, तो प्रकार इथं आम्ही घडून देणार नाही. सो नमस्कार मित्रांनो, आता तुम्हाला पुन्हा एकदा मी आलेलो आहे आजच्या या चांगल्या व्हिडिओमध्ये घेऊन. तर फाटीचा व्हिडिओ असणार आहे. तर तुम्हाला नक्कीच एक प्रश्न पडला असेल, आज 2 फाट्या होणार आहेत आपल्या मुंबईमध्ये. तर एक आहे खिरकाली फाटी आणि एक आहे शेलू फाटी. तर दोन्ही फाटींचा व्हिडिओ येईल तुम्हाला. मित्रांनो मी आलेलो आहे आता शेलू फाटी तुम्हाला दाखवतो. मी तुम्हाला सकाळी सांगितलं होतं की आपण शेलू फाटीवर पण जाणार आहे आणि त्याच्यातच शेलू फाटीचं काम कितपत झालं आहे तो पण बघूया आपण. आणि इथं भरपूर त्यांची मंडळी पण आहेत, त्यांच्याशी पण बोलू आपण थोड्या टायमामध्ये. आणि काम पण फुल जोरात चालू आहे कारण 31 डिसेंबर जवळ आलेलं आहे, त्याच्यामुळं काम चालू आहे. तर दाखवतो तुम्हाला कितपत काम झालेलं आहे फाटीचा. तर चला बघूया आपण. बघा फाटीचं काम चालू आहे आणि थोड्या दिवसात 2च दिवसच बाकी राहिलेले आहेत आणि त्याच्यातच तिथं भरपूर संख्येने लोक कामं करतात फाटीच्या आतमध्ये, तुम्हाला दिसतीलच. तर बघूया कितपत काम झालेलं आहे कारण आपल्याला या फाटीचा पण खूप सुंदर आपल्याला व्हिडिओ बघायला मिळणार आहे. 31 तारखेला आयोजन बघायला भेटणार आहे. तर आयोजकांशी पण आपण बोलू थोड्या टायमामध्ये. आणि इथला व्ह्यूज बघा मित्रांनो, खूप सुंदर डोंगर भागात हा व्ह्यूज आहे. बॅरिकेड बांधून घ्यायचं. सो बघा मित्रांनो, फाटी तर खूप सुंदर बनवलेली आहे. ही मधली पट्टी आहे आणि मधल्या तासामध्ये आणि इकडे या साईडला बघा ही फाटी आणि फाटी एक सारखा तुम्हाला लेवल दिसणार आहे इथं. तर पुढे पण बघूया आपण. सो पुरं सुट्टी आहे, सुट्टीवर पण जाऊया. सो मित्रांनो तुम्हाला आता विचार पडला असेल या फाटीला अजून बॅरिकेड नाही लागलं. तर बॅरिकेडचं काम पण चालू आहे. इकडे बघा खड्डे खोदलेत बॅरिकेडसाठी आणि गावापासून भरपूर दूर आहे ना ही फाटी, त्याच्यामुळे त्यावेळी अजून बॅरिकेड नाही लावलं. पण आज रात्री किंवा उद्या सकाळीपर्यंत बॅरिकेड लागतीलच. तर बघूया कसं काय असणार आहे. आणि इकडे या साईडला बघा त्यांची भरपूर माणसं कामं करतात. आता इकडे समोर पण बघा, इकडे या साईडला पण आहेत, इकडे या साईडला पण आहेत. सो इकडे या साईडला बघा अजून काम चालू आहे आणि बॅरिकेड पण तुम्हाला उद्यापर्यंत दिसणारच आहेत नक्की. 80% फाटीच्या बाजूला तुम्हाला बॅरिकेड आणि इकडे या पुढच्या भागामध्ये सुट्टीच्या इकडे या काटे दिसतील. तर आपण सुट्टीवर पण जाऊया, नंतर आयोजकांशी पण बोलूया. तिकडे त्या साईडला पण काम चालू आहे, बघूया आता कसं काय असणार ते. सो मित्रांनो फाटी बघा, ॲक्च्युली फाटीची एक चांगली खासियत आहे कारण इथं मुरब्याचा रान पूर्ण मुरबा आहे, काली मातीचं नाही. आणि तास पण बघा किती उंच केलं आहे आणि लगेच त्या साईडचं पण बघा फाटी किती सुंदर आहे. डावी उजवी साईड एक लेवलनी बनवलेली आहे. तर बघा इकडे या साईडला आणि इकडे या साईडला किती लोक आहेत त्यांची कामाला. मला तर खूप आवडली. तर आणि या फाटीमध्ये चांगले इतिहास घडलेले आहेत आणि याच्या पुढे पण घडणार आहेत. तर बघूया इकडे या साईडला बघा मुरबा टाकले अजून, हे बघा मुरबा अजून टाकतात त्यावेळी. आणि इकडे सुट्टीवर बघा बरोबर बैला बाहेर पण नाही जाणार अशा प्रकारे त्यांचा बंदोबस्त आहे. इकडे बघा साईडचा बांध किती उंच केला आहे, त्या साईडला पण बघूया आपण. इकडे बघा नियोजन खूप चांगलं दिसतोय त्यांचा आणि त्याच प्रकारे इथं शर्यतीसुद्धा खूप चांगल्या होणार आहेत मित्रांनो. सो इथं बघा किती उंच बांध आहे. साईडला सुट्टीवर आल्यावर इथं बघा तुम्ही खूप सुंदर असं ते उंच बांध केलं दोन्ही साईडनं. प्लस इथला व्ह्यूज बघा मित्रांनो, कारण दुपार झाल्यानंतर बहुतेक 4च्या दरम्यान इथं पूर्ण सावलीच होणार आहे कारण डोंगर भाग आहे ना. डोंगर भागामुळं या फाटीला एक विशेष काहीतरी वेगळा रूप येतो आहे. सो मित्रांनो इकडे या साईडला आपण आलो आहे तर सुट्टीवर. इकडे बघा या साईडला सुट्टीची जागा आहे आणि सुट्टीची जागा पण भरपूर आहे. भरपूर प्रमाणात इथं सुट्टीवर पाठीमागं गाडं उभं राहतील आणि इथून गाड्यांची सुट्टी होणार आहे. आणि साईडला पण दाखवतो तुम्हाला मी. या साईडला येणाऱ्या गाड्या जे बाहेरून गाड्या घेऊन येण्याचा सुद्धा ते बंदोबस्त केला आहे. इकडे बाहेरून रस्तासुद्धा ठेवला आहे, दोन्ही साईडने रस्ता ठेवला आहे. ते बाहेरून मुरुम टाकले बघा, इथं या साईडला मुरुम टाकले आणि इकडनं या साईडनं बाहेरून रस्ता आहे गाडी यायला. इकडं ज्यांच्या शर्यती जमतील तेही बाहेरून इकडून गाडी आणायला ते रस्ता बनवले.
आणि मित्रांनो बघा बैलगाडा मालक आहेत ते, त्यांच्यासाठी इथं बैल दावणीसाठी पण जागा भरपूर आहे. या साईडला आहे, त्या साईडला आहे, भरपूर जागा आहे, कारण वरती पण जागा आहे. तर भरपूर अशी चांगली अशी जागा सुंदर अशी आहे. आणि विशेष म्हणजे पार्किंगची पण व्यवस्था खूप चांगली आहे. सो मंडळी आपल्या समोर आहेत आता शेलू पाठीचे आयोजक. दादा आपलं नाव? सुरेश शंकर तरे. नमस्कार मंडळी. ह्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी 31 डिसेंबर वार रविवार या दिवशी शर्ती ग्रुप शेलू आणि कोलंबा माता सेवा मंडळ शेलू यांच्या वतीने भव्य दिव्य असं शर्तींचा आखाडा होणार आहे. तरी सर्व शर्ती मालकांना बैलगाड्या शर्ती मालकांना विनंती आहे की या सुवर्ण संधीचा सगळ्यांनी लाभ घ्यावा. अजून दादा एक या असेल तुम्हाला माझ्याकडून प्रश्न असेल दादा, कमिटीच्या नियमानुसार काही तुम्हाला परमिशन आहे का या अड्ड्यासाठी? 100% आपण परमिशन घेतलेली आहे, ग्रुपला टाकलेली आहे आपण. आणि अजून दादा नियोजन कसं असणार आहे पाठीचा, जेणेकरता पब्लिकचं आकर्षण या पाठीकडे जास्त आला पाहिजे? बघा कसं असतं माहिती आहे का, 90% आपण पूर्ण बॅरिकेड केलेलं आहे, 10% फक्त आपण ठेवलेलं, ते पण तिथं मातीचं ढीक टाकून ठेवलेलं आहे. आणि नियोजन असं असतं का शेलूचं नियोजन सांगायला लागत नाही, हे सर्वांना माहिती आहे का एक नंबर नियोजन असतो. कोण आतमध्ये येणार नाही, पब्लिक व्यवस्थित राहील, कंट्रोलमध्ये राहील, सर्व गोष्टी व्यवस्थित, नियम कोणाच्यावरती अन्याय होणार नाही, ह्या गोष्टीची दखल आम्ही घेतली जाईल. आणि दादा जे आपले गाडं मालक आहेत, जेणेकरता कोणावर अन्याय न होता कामा याच्यासाठी तुम्ही काय केलेलं आहे? आता बघा 3 कॅमेरे लावलेत आपण युट्यूबला, 2 जे सुतावर कॅमेरे लावले, म्हणजे जेणेकरून कोणावरती अन्याय होणार नाही. आणि जेणेकरून असे आतमध्ये कुठली आता ते जे चालू आहे बाकीच्या फाटींवरती, समजा कुठे कोण गमछा मारतो, कोण दगड मारतो किंवा काय मारतो, तो प्रकार इथं आम्ही घडून देणार नाही. बरोबर आहे. अजून दादा या पाठीचा आता कितवं वर्ष हा चालू आहे या पाठीचा? हा 5 वर्ष झाले असते, लॉकडाऊनच्या आधीपासून चालू आहे. लॉकडाऊनच्या आधीपासून ही पाठी चालू आहे आणि चांगले चांगले शर्यती इथं होतात. होऊन घेतात. आणि दादा अजून काय सांगणार की आज या पाठीला समजा तुम्ही मी आता बघितले बॅरिकेड नाही लागले, ते कशामुळे नाही लावलं तुम्ही? बॅरिकेडचा विषय कसा माहिती आहे का, फाटी गावापासून लांब आहे, त्यामुळे बॅरिकेड आता उद्याचा दिवस आहे आम्हाला पूर्ण दिवस, उद्याच्या पूर्ण दिवसामध्ये बॅरिकेड लावून होणार. त्याची व्हिडिओ तुम्हाला टाकून देणार तुम्हाला. चालेल, मी पण शूट केलंय मित्रांनो. बघा तुम्ही पाठीचं बॅरिकेड ऍक्च्युली गावापासून लांब असल्यामुळं दादा पण माहिती दिली, उद्या लावतीलच ते बॅरिकेड. अजून प्रेक्षकांना काय सांगाल तुम्ही इथं येण्यासाठी, म्हणजे की प्रेक्षकांना आकर्षक म्हणजे इथं दिसणार आहे? प्रेक्षकांना आणि छकडे मालकांना सर्वांना माहिती आहे का शेलू फाटीवर कोणा अन्याय होत नाही, आणि सांगायची गरज नाही आहे कोणाला का शेलू फाटीचं नियोजन कसं असतं. त्यामुळे छकडेवाल्यांना माहिती कुठे जायचं आणि कसं जायचं. आणि दादा आयोजकांचं संपूर्ण नाव काय असणार इथं या पाठीच्या आयोजकांचं? आयोजक कोलंबा माता सेवा मंडळ. हां, तर मित्रांनो बघा खूप सुंदर माहिती दिली. आणि 31 तारखेला दादा अड्डा सकाळी किती वाजल्यापासून सुरू होणार आहे? सकाळी अड्डा आपला 10 वाजता सुरुवात होणार आणि 6 वाजता बंद. आपल्या कमिटीच्या नियमानुसार बंद होणार. नियम सगळे फॉलो केले. बरोबर आहे. अजून काय सांगाल दादा, अजून माहिती द्या थोडीफार, कारण इथं किती लोकांचा तुमचा ग्रुप आहे की जेणेकरता आज तुम्ही ग्रुप बोलण्यापेक्षा इथं गावच पूर्ण गावकऱ्यांचं म्हणजे गावकऱ्यांचं पाहू शकता इथं मंडळी किती येते. हा तीच मी आल्या बघितली, कारण भरपूर दिसतं इथं लोक, तर त्यांचा सगळ्यांचा सपोर्ट. क्रिकेटचे सामने चालू आहेत, अर्धी पब्लिक तिकडे आहे. रविवारी सामने उद्या पूर्ण होणार आहेत, उद्या फायनल आहे ती, रविवारी तर तिथली पण जी मंडळी आहे ती इकडे कन्व्हर होणार. आणि 6च्या नंतर एक पण गाडी होणार नाही. बरोबर आहे दादा. धन्यवाद, तुम्ही जी पण काही माहिती दिली, कारण प्रेक्षकांना एक आतुरता लागली होती. पण दादा अजून एक माझा एक प्रश्न असेल, एक शर्यत जमलेली आहे बॅनरवर, आणि ती शर्यत तुमच्या अड्ड्यामध्ये होणार आहे, सर्जा वर्सेस लक्ष्या डावरीकरांचा, तर ती शर्यत 100% इथं होणार आहे का? 100% इथंच होणार आहे. बैलगाडी मालकांचा तो विषय असेल, कोणत्या फाटीवर जायचं आणि कुठे नाही. बरोबर, आम्ही त्यांना जबरदस्ती करू शकत नाही की आमच्याच फाटीवरती या, पण जेणेकरून आमच्या कानावरती आलेले का ते इथंच येणार आहेत. इथंच येणार आहेत का? तर धन्यवाद. व्हिडिओ टाकलेला आहे ग्रुपवर, टाकलेला आहे, पाहिलंच असेल. चालेल. निंबलकर सरांची बाईट होती एक युट्यूबवर, तर आम्ही शेलू फाटीवरती येतोय म्हणाले ना ते. तर नक्कीच तुम्हाला आता ही रविवारची जी 31 डिसेंबरची पार्टी असेल ही खूप चांगली जावो, कारण कुठल्या प्रकारचा गालबोट नाही लागो. कारण आपल्या या मुंबई ठाणा रायगड पालघर या संघटनेने नियम बनवलेले आहेत, त्या नियमानुसार आपल्या ज्या शर्यती आहेत मुंबई ठाणा रायगड यांना पुढं पण आपल्याला अशाच कुठं ना कुठं जपायचे आहेत, कारण त्यानुसार आपले अड्डे चालू राहतीलच. तर काय सांगाल तुम्ही या विषयावर? नाही, सध्या कमिटी चांगला नियोजन करते, कमिटीचं चांगलं सहकार्य असं सर्व फाटीवाल्यांना. आणि जेणेकरून जी कमिटी झाली आहे ती अशी कमिटी झाली आहे का सध्या कुठेहीच असा कोणावरती अन्याय होत नाही, कोणाच्यावरती काय होत नाही, सर्व व्यवस्थित चालू आहे कमिटी दिशेने. बरोबर दादा, धन्यवाद तुमचा.
सो मंडळी आता जस्ट आपला बोलणं झालं आयोजकांशी आणि फाटी पण खूप सुंदर बनवलेली आहे तेही. तर नक्कीच या तुमच्या आवडत्या बैलाची शर्यत बघण्यासाठी ना आनंद घ्या फाटीचा अड्ड्याचा. आणि खूप सुंदर अड्डा आहे आणि आयोजन पण इतका चांगलाच असणार आहे. तर चला आता भेटू डायरेक्ट 31 तारखेला. आपण पण येणार आहे. व्हिडिओची वाट बघा आपल्या 31 तारखेला आणि चॅनलला जेणेकरून सबस्क्राईब करून ठेवा, कारण व्हिडिओ चांगले चांगले आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटतील. तर चला बाय.